दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्र नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे आलेत। अडकलेल्या प्रवाशांना विमानाने परत आणण्याचे प्रयत्न सुरू। होळीनिमित्त सुरक्षा कडक, प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांची उपस्थिती, गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। ताजमहालपेक्षाही गरिबी महाग झाली आहे हे पाहून धारावीमध्ये गरिबी पाहण्यासाठी परदेशी लोक दर 2 तासाला 15,000 रुपये देत आहेत। गरीब व्यावसायिक धारावीचा विस्तार होतोय। होळीनिमित्त लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। शहरामध्ये नागरिक रंगामध्ये बुडताना दिसत आहेत। खामेनी कोणत्याही महासत्तेसमोर झुकले नाहीत किंवा देश सोडून पळून गेले नाहीत। उद्धव गटाने अयातुल्ला खमेनी यांना शहीद म्हटले। पंतप्रधान मोदींनी इराण-इस्रायल युद्ध थांबवावं। संजय राऊत यांनी प्रश्न विचारलाय, मोदी हे नेहरूंमुळे करत नाहीत का? कारण खमेनी आणि नेहरू एक चांगले मित्र होते असं म्हटलं। इराण आणि इस्रायल युद्धाबाबत मुंबईमध्ये निदर्शने, पोलिसांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले। उल्हास नदी वाचवा मोहीम कल्याणमध्ये सुरू झाली आहे। गावकऱ्यांनी होळी टाळून निषेध केलाय। दरम्यान नदीमध्ये रसायन आणि कचरा टाकल्याबद्दल संताप व्यक्त केला जातो। होळीनिमित्त वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका दाखवली आहे। मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई तीव्र केली जाईल। मुंबईतील भांडूप येथे 8वीच्या 3 विद्यार्थ्यांनी मित्राला संपवलाय। हल्ला करण्याचा कट रचलाय। दरम्यान गुन्हा अपघातासारखा भासवण्यासाठी देह तलावामध्ये टाकला। मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध। दरम्यान 9,000 पदांसाठी मेगा भरती, आरोग्य आणि अभियांत्रिकी कामांमध्ये परीक्षा आणि मुलाखतीद्वारे नियुक्त केल्या जातील। रिक्त पदांसाठी संघर्ष करणाऱ्या सेवांना वेग येईल। महाराष्ट्रात राखीव जागेवर काँग्रेसचं लक्ष असल्यामुळे राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्याची लढाई। पालघरमधील तारापूर येथील गॅस गळती यशस्वीरित्या आटोक्यात आणण्यात आली आहे। दरम्यान गळती नियंत्रणामुळे रहिवाशांना दिलासा। मोबाईल फोन न सापडल्यामुळे एका 13 वर्षीय मुलानं आयुष्य संपवलंय। त्याला रील पाहण्याचं व्यसन लागलं होतं। सोलापूर घटनेत सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलाचं निधन। आयसिसच्या कथित ऑनलाईन प्रचार प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील 3 ठिकाणी छापे टाकलेत। इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केले। तपास अधिक तीव्र। ठाण्यातील कोलशेत रोडवरील एका गोदामात भीषण आग लागली। अग्निशमन दल आणि आरडीएमसीने प्रतिसाद दिलाय। दरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मध्य पूर्वेतील तणावामुळे आज दिल्ली विमानतळावरून 80 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे परदेश प्रवासावर आता परिणाम होतो। नरेंद्र मोदींच्या युट्यूब चॅनलने 3 कोटी सबस्क्रायबर ओलांडलेत। जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला नेता बनून एक नवीन डिजिटल विक्रम प्रस्थापित केला। मुंबईत सोने चांदीच्या किमतीमध्ये बदल। 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम प्रति किलोग्रॅम दर 1,55,850 रुपयांवर पोहोचले, तर चांदी प्रति किलोग्रॅम 2,95,000 रुपयांवर पोहोचली। गेल्या 24 तासांत मुंबईची हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे। कन्नमवार नगरमध्ये AQI 400च्या पुढे गेलाय, तर कन्नमवार नगरमध्ये AQI 476, सावित्रीबाई फुले नगरमध्ये AQI 401 वर पोहोचले।